नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी चेतन मेहरपुरे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एसआरटी पद्धत। सध्या आपल्या विदर्भामध्ये खूप नाव चालू राहिलं एसआरटी पद्धतीने आम्हाला लागवड करायची। शगुना रिजनरेटिव्ह टेक्निक म्हणजे एसआरटी। शगुना रिजनरेटिव्ह टेक्निक एसआरटी पद्धत म्हणजे विना मशागत शेती। म्हणजे यांचं असं म्हणणं आहे, या पद्धतीनुसार जर शेती करायची असेल तर तुम्हाला शून्य मशागत करावं लागेल। शून्य मशागत तुम्हाला या ठिकाणी करायची आहे म्हणते। ते यांचं असं म्हणणं आहे की एक वेळा आपण खोल नांगरणी करून घ्यायची, त्याच्यानंतर 4 फुटाचा बेड करायचा। अशा प्रकारे तुम्ही 4 फुटाचा बेड करायचा आणि त्यावरच वारंवार पीक लावायचे। आता सुरुवातीला आपण सोयाबीन लावलं तर त्याच बेडला न फोडता यावरच आपण चना लावायचा। तो चना निघाल्यानंतर यावरच आपण तीळ लावायचा किंवा इतर कोणतं पीक लावायचं। 3 ते 4 पिकं याच बेडवर घ्यायचे आणि दुसऱ्या वर्षी सलग दुसऱ्या वर्षी या बेडला तसंच राहू द्यायचं। याच्यावर फक्त तणनाशक मारायचं आणि परत त्या दुसऱ्या वर्षी याच्यावर सोयाबीन लावायचं। अशा प्रकारे हे एसआरटी पद्धत आहे। तर आपल्याकडे हे कितपत योग्य आहे, कारण आपल्या विदर्भामध्ये आपलं कोरडवाहू क्षेत्र खूप जास्त प्रमाणात आहे आणि इकडे कॉटनचा खूप मोठा एरिया आहे। तर यामध्ये कॉटन जर आपण लावतो म्हटलं तर त्यामध्ये हे 4 फूटचा बेडामध्ये आपल्याला शक्य होत नाही आणि वारंवार जर आपण त्यावरच कॉटन लावलं तर यामध्ये आपल्याला त्या पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन पण होऊ शकत नाही। तर यामध्ये तुम्ही एसआरटी पद्धत जर लावायचा विचार करत असेल तर तुमच्या शेतामध्ये 1 एकर अगोदर लावून बघा आणि त्यातून तुम्हाला फायदा होतो किंवा नाही होत। कारण आपल्या जमिनीमध्ये आपण वारंवार शेणखत टाकत नाही, तिकडे शेणखत वारंवार टाकलं जाते, त्यामुळे या बेडमध्ये पाहिजे त्या प्रमाणात अन्नद्रव्य झाडाला मिळते। त्यामुळे एसआरटी पद्धत तिकडे सक्सेसफुल आहे। आपल्या विदर्भामध्ये जर तुम्हाला करून पाहिजे असेल तर तुम्ही अगोदर 1 एकर तुमच्या शेतामध्ये लावून पहा आणि त्यानंतर तुम्ही अनुभव घ्या आणि नंतरच तुमच्या पूर्ण शेतामध्ये या एसआरटी पद्धतीचा वापर करा। जर तुम्हाला उत्पादन चांगलं झालं आणि वाटलं की आपल्या शेतामध्ये हे एसआरटी पद्धत सक्सेसफुल आहे तर तुम्ही या एसआरटी पद्धतीचा वापर नक्की करू शकता, जे मध्ये विना मशागत शेती, शून्य मशागत शेती, ज्यामुळे तुमचा मशागतीचा खर्च वाचेल।